आता एक धक्कादायक बातमी आहे। अकोल्यामध्ये तब्बल 55 अल्पवयीन मुली गरोदर आहेत। अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली। मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने बालविवाह लावण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि बालहक्कांचे धिंडवणे काढणारे वास्तव समोर आले। महिला आणि बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात तालुक्यामध्ये तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यातल्या काही मुलींची प्रसूती देखील झाल्याचं समोर आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर आणि स्तनदा मातांचं सर्वेक्षण केलं जातं। या दरम्यान ही भयंकर आकडेवारी समोर आली। सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नाही। मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच मुलींचं लग्न लावून देतात। लग्नाच्या वेळी वधूवरांचे जन्मदाखले सक्तीचं करणं आणि अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोले इथल्या बाल संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी केली आहे। ह्या गरोदर स्तनदा मातांचा आणि त्याच्यानंतर हे ज्या काही गरोदर मातांचा जो काही सर्वे दर महिन्याला होतो याची जर आकडेवारी घेतली तर अत्यंत शॉकिंग आकडेवारी संपूर्ण राज्याच्या समोर येईल आणि एक मोठं चित्र राज्यासमोर एक उभं राहील। त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने अशी मागणी आज करतो की ह्या स्तनदा गरोदर माता ज्या आहेत ह्यांचा जो काही सर्वे गेल्या वर्षभरामध्ये झाला असेल याची आकडेवारी शासनानं या ठिकाणी घ्यावी। या विभागाचे जे काही मंत्री आहेत, महिला बाल विकासचे मंत्री असतील, राज्य बाल हक्क आयोग असेल, यांनी सुद्धा याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राज्य शासनाला वेगळ्या शिफारसी याच्यामध्ये केल्या पाहिजेत आणि याच्यातून हे बालविवाहाचं जे काही प्रमाण आहे हे कमी होऊ शकेल। कुमारी मातांचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये अनेक घटना आपण या ठिकाणी आमच्या अकोला तालुक्यामध्ये समोर आलेल्या आहेत। ज्या कुमारी माता सुद्धा या ठिकाणी समोर आलेल्या आहेत, त्यांचं वय जर आपण बघितलं तर 13, 14, 12 पर्यंत त्यांचं वय राहिलेलं आहे। त्याच्यामुळं ही अत्यंत भयानक गोष्ट आहे।